राज्यात महागाईचा वाढता दर, यामध्ये मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्या, त्याचबरोबर उत्पादन शुल्कामध्ये वाढ, अवैध मद्य विक्री अशा विविध प्रश्नांसाठी आज या जळगाव जिल्ह्यामध्ये मद्य विक्री संघाच्या माध्यमातून एक दिवसीय संप पुकारला आहे। शासनाच्या वतीने वेळोवेळी लादण्यात येणारे कर हे आम्हाला कमी करून देण्यात यावे, त्याचबरोबर अवैध मद्य विक्री बंद करण्यात यावी, अशी विविध प्रश्न घेऊन आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावरती हे असोसिएशन पोहोचले आहे। आपल्यासोबत काय तुमच्या मागण्या? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये परमिट रूम, वाईन शॉप, बियर शॉप, कंट्री लिकर यांनी आज बंद पुकारलेला आहे। त्याचं कारण 15% वाढीव शासकीय फी, 10% व्हॅट टॅक्स आणि आता लेटेस्ट नवीन 60% त्यांनी लिकरवरती एक्साईज ड्युटी वाढवलेली आहे। म्हणजे अव्वाची सव्वा आता दारूचे रेट झालेले आहेत। त्यामुळे परमिट रूम असो, वाईन शॉप असो याच्याकडे ग्राहक पाठ फिरवेल आणि अवैध धंदे हे जोमाने उठतील। यामुळे शासनाचं खूप मोठं नुकसान होणार आहे। आम्ही जळगाव जिल्हा रिटेल वाईन असोसिएशनतर्फे विनंती करतो की त्यांनी 60% जो एक्साईज ड्युटी लावलेली आहे ती कमी करावी आणि आमचा व्यवसाय सुरळीत ठेवा। आम्ही सगळे लायसन्स आज 450 संपूर्ण जिल्ह्यातून प्रत्येकाने 400 कर्मचारी आणलेले आहेत। आज 1500-1600 लोक आम्ही आज स्ट्राईकवरती आहेत आणि सगळे याच्या विरोधात इथं जमलेले आहेत। मी सरकारला विनंती करतो आमच्या या मागण्या पूर्ण करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। एकंदरीत आमच्यावरती होणारा अन्याय कुठेतरी थांबवावा यासाठी आज जळगाव जिल्हा परमिट रूम बिअर बार असोसिएशन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात जमलेले आहे। यांच्या संपामध्ये अख्खा महाराष्ट्रामधील जी प्रमुख आहार नावाची संघटना आहे ती देखील आज मुंबईमध्ये प्रमुख जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा करणार आहे। आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओ जय हिंद, जय महाराष्ट्र।